मागच्या काही दिवसांपासून माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर किंवा मीडियावर काही आरोप ते सातत्याने करतायत आणि त्यांनी काही पोस्ट केले त्यांच्या सोशल मीडियावर, काही फोटो टाकले आहेत। त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, मी आहे, सन्माननीय रवींद्र फाटक साहेब आहेत, असे वेगवेगळे त्यांनी काही फोटो टाकले आणि त्यांना एका केस बद्दल बोलायचं। आता ते किती खोटं बोलतायत हे मी तुम्हाला काही वेळात सांगणार आहे, पण त्या केस बद्दलची जी काही माहिती आहे जी आपल्याला कदाचित तारखेनुसार नसावी, म्हणून मी तुम्हाला त्या केस संदर्भात फक्त माहितीसाठी आपल्याला मी सांगणार आहे। वैभव नाईक सांगतायत की ही केस रजिस्टर झाली आहे 2 वर्षापूर्वी, अशी कुठलीही केस रजिस्टर झाली नाही। 2 वर्षापूर्वी केस रजिस्टर झाली आहे 9 एप्रिल 2025। ती त्यांच्या मामी किंवा नातेवाईकांनी जी काही केली, त्यांचं नाव आहे मालती चव्हाण। आता 9 एप्रिल 2025 ला ही केस फाईल झाली किंवा तक्रार गेली, त्याच्या अगोदर 27 फेब्रुवारीला डिजिटल एका न्यूज चॅनलवर ही बातमी आली। वैभव नाईकांच्या म्हणण्यानुसार 2 वर्ष जुनी ही केस आहे, बरोबर आहे। आता त्यांनाच मी कोट करतो जे वैभव नाईक परवाच्या मीडियाच्या त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये बोलले, पत्रकार परिषदेमध्ये बोलले। हा वैभव नाईकांचा कोट आहे जो मी करतोय। कोट, खरं तर 2 वर्षापूर्वी ही घटना घडली आणि दबक्या आवाजात त्यावेळी सुद्धा चर्चा होती। आता जर तुम्हाला 2 वर्षापूर्वीच दबक्या आवाजात ही केस होती असं कळलं, तुम्ही तेव्हा आमदार होतात, आपण त्याच्यावरती आवाज का नाही उठवला? आपण 9 एप्रिल 2025 ला जेव्हा नातेवाईकांनी तक्रार केली, त्यानंतर वैभव नाईकांनी सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 ला हा व्हिडिओ टाकला त्या बिडवळकरचा, पण ते पोलिसांकडे अगोदर गेले नाहीत। पोलिसांकडे ते गेले 16 एप्रिल 2025 ला, म्हणजे 2 दिवसानंतर। आपल्याला माहिती आहे, जर आपल्याकडे कुठल्या गुन्ह्याची माहिती आली तर आपल्याला ती अगोदर पोलिसांना द्यायची असते। त्यांनी सोशल मीडियावर टाकली, आता टाकली आणि त्यानंतर ते 16 एप्रिलला गेले। आता ते म्हणतील नाही, आमचा तुमची सत्ता आहे, पोलिसांवर आमचा विश्वास नाही। 2 दिवसानंतर विश्वास कसा बसला? तुमचं तर डेलिगेशन गेलं पोलिसांना भेटायला। कसली तक्रार नसताना 2 वर्षानंतर ह्या ज्या कोण नातेवाईक आहेत त्यांनी ती तक्रार नावांसकट केली, मालती चव्हाण ज्या कोण आहेत त्यांनी, की असं असं झालं तसं। त्या बिचाऱ्या त्यांना 2 वर्ष काय आठवलं नसेल कदाचित, आणि अचानकपणे त्यांना 2 वर्षानंतर तक्रार करावीशी वाटली आणि त्यांनी ती तक्रार केली। काही हरकत नाही, ते नातेवाईक आहेत, त्यांना तक्रार करायचा अधिकार आहे। वैभव नाईकांच्या हिशोबाने हा क्राईम झालाय 2023 मध्ये, कारण का दबक्या आवाजात तेच म्हणतायत, माझा कोट नाहीये, मी तुम्हाला व्हिडिओ द्यायला तयार आहे। तुम्हीच घेतलेल्या कदाचित जिल्ह्यामध्येच ती पत्रकार परिषद झाली आहे, त्यांच्याच कोर्टनुसार मी तुम्हाला सांगतोय की दबक्या आवाजात चर्चा होती। तुम्ही आमदार होतात, तुम्ही कोणाला घाबरत होतात? दबक्या आवाजात म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं। आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नाईकांनी सांगावं, कारण का 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती, म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही। तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025 ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेला। कशासाठी? तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती। डिजिटल मीडिया आलेली बातमी
27 फेब्रुवारी, त्यानंतर 9 एप्रिलला नातेवाईकांनी केलेली तक्रार, त्यानंतर 14 एप्रिल वैभव नाईकांनी टाकलेला व्हिडिओ, त्यानंतर 16 एप्रिल एसपी साहेबांकडे गेलेली तक्रार. हे सगळं इतकं झटाझट म्हणजे तुमच्याकडे अगोदरपासून या क्राईम बद्दल माहिती होती. आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, पहिले इंट्रोगेशन हे वैभव नाईकांचंच झालं पाहिजे. कारण का जर त्यांना या क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही लपवलीत का? तेव्हा तुम्ही आमदार होतात आणि आमदार या नात्याने तुम्ही काय घाबरत होतात का कोणाला? किंवा सिद्धेश शिरसाट तुम्हाला पैसे द्यायचा का गप्प बसायचे? आता हा संशय येणारच. आता तुमची सत्ता गेली आणि काहीतरी लपवायचा प्रयत्न हे वैभव नाईक करतात. हे मी सातत्याने पहिल्या दिवसापासून बोलतोय. त्यांना 100% माहिती आहे. कारण का मागची 10 वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर, कुठल्याही इंस्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो नाही. मग 10 वर्ष त्याला कोण प्रोटेक्शन देत होता? 10 वर्ष सिद्धेश शिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता? जीवनमान 3 पटीने सुधारलं मागच्या 10 वर्षामध्ये. हा जो काय बाकीचा आरोपी, बाकीचे जे कोण आरोपी आहेत, गणेश नार्वेकर, सुर्वेश केरकर आणि अनिकेत गावडे सगळेच आरोपी हे मागच्या 10 वर्षापासून धंदे करतायत. हा गणेश नार्वेकर तर माणगावातला आहे. तो एका कबड्डीच्या कुठल्या तरी ह्याच्यावर आहे, बॉडीवर आहे. आणि जेव्हा वैभव नाईक आमदार चषक भरवायचे, पहिला हार घालायला हा गणेश नार्वेकर असायचा. ह्या सगळ्यांना तुम्हीच पोचलं, तुम्हीच प्रोटेक्ट केलं. आणि आता कळलं की सरकार गेलं आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लगेच आरोप करायला लागला. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही बिंडोक आहात, तुमचे ऍडवायझर बिंडोक आहेत, तुम्हाला धड ते ऍडवाइजही करू शकत नाही. पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, माझी पोलिसांना पण विनंती आहे, हा जो व्हिडिओ आहे जो टाकला गेलाय, हा 2019चा व्हिडिओ आहे. 2019चा व्हिडिओ. आणि वैभव नाईक सांगतायत बिडवळकर गेला 2023ला, म्हणजे 5 वर्ष तो जिवंत होता. 2019ला वैभव नाईक स्वतः आमदार, सिद्धेश शिरसाट त्यांच्या जवळ. मग जेव्हा सिद्धेश शिरसाट तुमच्या बरोबर होता तेव्हा तुम्हाला क्राईम बद्दल सगळी माहिती आहे. पहिलं तर पोलिसांनी वैभव नाईकालाच उचललं पाहिजे. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्राईम आहे. एक तर माहिती लपवणं, व्हिडिओ पोलिसांकडे न देता, व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं. माझी पोलिसांना ही विनंती आहे, तो जो व्हिडिओ आहे आता फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होतो. तो किती जुना आहे, कुठल्या वर्षात घेतलेला आहे, त्याच्यावर काय एडिशन झाली आहे की काय, त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय, आता सगळं फॉरेन्सिक मध्ये कळतं. एसपी साहेबांनी त्याच्यावरती फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ द्यावा. नेमका तो व्हिडिओ कधीचा आहे, कदाचित माझी माहिती चुकीची असावी, तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल तर. पण जर तो व्हिडिओ 2019चा आहे आणि वैभव नाईक सांगतात ते 2023ला तो बिडवळकर गेला, 5 वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नाईकांनीच द्यावी. आणि एसपी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा. कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि घातपात कधी झालाय. व्हिडिओचाच आधार घेऊन वैभव नाईक सांगतायत ना की घातपात झालाय, तर व्हिडिओ कधीचा आहे आणि घातपात कधीचा झालाय. आता एसपी साहेब तुमच्याकडे आहे बॉल कोर्टात. माझं कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही विषय सुद्धा नाही. सगळ्यांवर कारवाई करा, आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई करा, कोणालाही सोडू नका एसपी साहेब याच्यामध्ये.
आणि माझी 100% मला माहिती आहे, ह्याच्यामध्ये वैभव नाईकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे.